नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली। म्हणजे आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांनी जे आरोप केले मतचोरीचे, त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या आरोपाचं कसं खंडन केलंय, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जसे प्रवक्ता बोलतो त्या पद्धतीनं निवडणूक आयुक्तानं त्याचं उत्तर दिलेले आहेत। आणि पत्रकारांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत मूलभूत, तर त्या प्रश्नांना कशा पद्धतीनं बगल दिली गेली, त्यातच बिहारमध्ये जे 65 लाख मतदार वाढलेले आहेत याला देखील कशी उत्तर दिलेली आहेत आणि काय काय सांगितलेलं आहे, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, देशामध्ये महिनाभर झालं राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून दिलेली आहे। या अगोदर जे निवडणूक आयुक्त होते त्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाची संगनमत करून भारतीय जनता पक्षाला लोकसभा आणि विधानसभा जिंकण्यासाठी मदत केलेली आहे। ही सुरुवात गुजरात पासून झाली। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये मतदान वाढवलं गेलं आणि ते डायरेक्ट भारतीय जनता पक्षाला ते मतदान वळवण्यात आलं, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे। आता हे जे आरोप आहेत, राहुल गांधी यांनी जे आरोप केले ते आरोप मात्र पुराव्यानेशी केले। ज्या ज्या गावामध्ये किंवा ज्या ज्या घरामध्ये जे मतदार किती आहेत, आता त्यांनी अनेक ठिकाणची उदाहरणं दिली की जसं बघा, कर्नाटक मधलं, बँगलोर मधलं एक घर दाखवलं त्यांनी, महाराष्ट्रातलं देखील, बिहार मधलं देखील अशी उदाहरणं दिली की एका घरामध्ये 100च्या वरती मतदार नोंदलेलं आहे, ऍड्रेस दाखवलेला आहे, असं राहुल गांधी यांनी बघा पुराव्यानेशी हे सगळं सांगितलेलं आहे। परंतु निवडणूक आयोग जे आहेत ज्ञानेश कुमार यांनी मात्र या गोष्टीला कुठल्याही उत्तर व्यवस्थित असं दिलेलं नाही। त्यांनी काय म्हणलं की बूथ लेवलला सर्व अधिकारी एकत्र येऊन सर्वे करतायत। ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी राहुल गांधीचं नाव घेतलं नाही। ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी 7 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावं, अन्यथा देशाची माफी मागावी। म्हणजे हे जे बोलणं आहे हे भारतीय जनता पक्ष कसा बोलतो तशा पद्धतीनं हे निवडणूक आयोग बोलतात, असं एकंदरीत आपल्याला दिसून येतंय। आता दुसऱ्या काही बाबी आहेत बघा, बिहारचं जे इलेक्शन आहे, बिहारमध्ये जे झालेलं आहे 68 लाख मतदार कमी केलेले आहेत। जे मतदार वाढवले होते, 68 लाख मतदार वाढवले तिथं, ज्यावेळेस हे मतचोरीचा कालवा झाला त्यावेळेस मात्र 68 लाख मतदार हे कमी केले। आता त्या कमी केलेल्यांमध्ये 20 लाख मतदार मयत आहे असं सांगितलं गेलंय। तर काही मतदार हे दुसरीकडे शिफ्ट झाल्यामुळे त्यांची तिथं नावं आली असं देखील सांगितलं गेलेलं आहे। परंतु वास्तविक पाहता 20 लाख जे मतदार मयत आहे, हे मयत मतदार नसून ह्याच्यातले अनेक जण जिवंत आहे। हे सुप्रीम कोर्टामध्ये योगेंद्र यादव यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यावेळी हे सगळं सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने देखील निवडणूक आयोगाला फटकारलेलं आहे। आता मतदान चोरीच्या आरोपावरती निवडणूक आयोग असा म्हणतो की निवडणूक आयोग हा कोणत्याही पक्षामध्ये मतभेद करत नाही। म्हणजे निवडणूक आयोग कुठलाही पक्ष असला तरी त्याला समान पकडतो, असं निवडणूक आयोगाचं मत आहे। तसंच जे आरोप करतायत ते कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारण्याचा प्रयत्न करतात, असं देखील आयुक्ताने म्हटलेलं आहे।
आता निवडणूक आयोगानं दुसरं देखील काय म्हटलंय बघा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SRIR ची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. दुसरं एक असं म्हटलेले आहे की जवळपास सर्वच पक्ष मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी करत असेल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची सुरुवात बिहारमधून केली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्या यादींची पडताळणी सुरू केली आहे. परंतु बिहारमध्ये जे 68 लाख मतदार वाढले कमी झाले ह्याचं निवडणूक आयोगाने ह्यातला काही स्पष्टीकरण दिलं नाही. तसंच निवडणूक आयोगाने हे देखील सांगितले की 1.6 लाख BLA बूथ म्हणजे जे बूथ आहेत बूथ लेवल एजंट यांनी मिळून एक मसुदा यादी तयार केली आहे. प्रत्येक बूथवर जेव्हा ही मसुदा यादी तयार केली जात होती तेव्हा हे जे राजकीय पक्षाचे एजंट असतात त्यांनी पडताळणी का केली नाही. म्हणजे निवडणूक आयोगाने अशा स्वरूपाचे देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि जसं उत्तर द्यायला हवं होतं ते उत्तर मात्र देण्यास टाळाटाळ केलेली. आता पत्रकार परिषद घेतली तेव्हा साहजिकच पत्रकारांनी अनेक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले. त्यापैकी बघा प्रश्न पहिला होता, सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सांगितले आहे की मतदारांच्या नावाची यादी करण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड स्वीकारले पाहिजे. याचा अर्थ तुम्ही SIR ची पुढील प्रक्रिया कराल किंवा संपूर्ण देशात जेव्हा यापुढे SIR केले जाईल तेव्हा 12 कागदपत्र आधार कार्ड असेल. म्हणजे 12 कार्ड आधार कार्ड. यावर ज्ञानेश कुमार म्हणजे निवडणूक आयोगाने असं उत्तर दिलं की आधाराबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश दिले आहेत की जे लोक मसुदा यादीतून बाहेर आहेत त्रस्त आहेत ते त्यांच्या फॉर्मसह आधार जोडून तो सादर करू शकतात. निवडणूक आयोग या आदेशाचं पालन करेल असं देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पत्रकारांनी दुसरा एक प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितलं आहे की त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं त्याशिवाय आयोग कारवाई करणार नाही. BJD न प्रश्न उपस्थित केला आहे की 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतिज्ञापत्र देऊन ओडिसातले निवडणुकीत घोळ झाल्याची माहिती दिली आहे त्यावर आतापर्यंत कारवाई केलेली नाही. म्हणजे ओडिसामध्ये देखील आता जे राहुल गांधींना निवडणूक आयोग सांगतोय की प्रतिज्ञापत्र द्या आम्ही कारवाई करतो, परंतु या अगोदरच ओडिसामध्ये जी निवडणूक झाली त्याच्यात प्रतिज्ञापत्र दिलेलं गेलेलं आहे की मतदार यादीमध्ये घोळ झाला, परंतु त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर ज्ञानेश कुमार असं म्हणतात की उत्तर प्रदेश किंवा ओडिसा मधून काही तक्रारी करण्यात आल्या मसुदा तसाच राहतो. निवडणूक जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर ज्या मतदार याद्यांवर निवडणूक झाली त्या यादीवर कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर न करता फक्त एक पत्र लिहून जर आमचे बूथ लेवल ऑफिसर्स आणि SDM आणि DM यांच्या कार्यशाळेवर जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर ते चुकीचं आहे. म्हणजे निवडणूक आयोग ज्याची उत्तर हवी आहेत तो उत्तर द्यायला तयार नाही आणि वेगळीच उत्तर मात्र निवडणूक आयोग प्रत्येक वेळेस पत्रकारांना देताना आपल्याला दिसतंय. म्हणजे जसं जे उत्तर द्यायला पाहिजे हवं होतं हे उत्तर कुठंतरी दिल्या जात नाही. आता साहजिकच बघा देशामध्ये मतदार यादीचा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला हे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक आता जेव्हा लोकसभेची इलेक्शन झाली तेव्हा बघा देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार आलं
परंतु राहुल गांधी यांचं मत असं आहे की 107 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार वाढवलं आणि ते वाढलेलं मतदान भारतीय जनता पक्षाला सरळ सरळ मिळालेलं आहे. आता हे 107 मतदारसंघ कोणते ते राहुल गांधींनी बँगलोर पासून त्याची सुरुवात केलेली आहे. बँगलोरचा एक मतदारसंघ आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. आता बघा महाराष्ट्राचं त्यांनी उदाहरण दिलं. राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे आणि या ठिकाणी मोठा घोटाळा झालेला आहे. लोकसभा इलेक्शन मध्ये 32 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये अशी काय जादूची कांडी फिरली की तिथं महायुतीचं सगळं सरकार आलं. म्हणजे महाविकास आघाडी कुठं दिसनाशी झाली, 50च्या आतमध्ये आली आणि हे 233-34 जागा ह्या लोकांना मिळाल्या. त्या म्हणजे हा संशय घेण्याचीच जागा आहे. परंतु निवडणूक आयोग हा सरळ सरळ भारतीय जनता पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसलं आणि निवडणूक आयोगानं कसं खोटं सांगितलं याचा देखील पुरावा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. निवडणूक आयोगाने असं सांगितलं होतं की जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे त्या जिथं ऑब्जेक्शन आहे जिथल्या निवडणुकीबाबत तिथलं प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात यावं. परंतु गेल्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षानं देखील अशाच तक्रारी केलेल्या आहेत. तसंच ओडिसामध्ये देखील असाच प्रकार झालेला आहे. परंतु याची कसलीही दखल घेतली गेली नाही. प्रतिज्ञापत्र देऊन देखील निवडणूक आयोग काहीही कारवाई करत नाही हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे. जेव्हा आपण कोर्टात जातो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, तेव्हाच न्याय मिळतो अशी परिस्थिती आता सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आपण हरियाणा मधलं एक उदाहरण पाहिलं. हरियाणामध्ये पानिपत म्हणून एक जिल्हा आहे. या जिल्ह्यातले ग्रामपंचायत निवडणुकीचं एक उदाहरण आपण पाहिलं की तिथला उमेदवार ईव्हीएम मशीननं जे मतदान झालं होतं याच्यामध्ये तो हरला. 41 मताने तो हरला होता, 41 मताने. परंतु त्याला असं वाटत होते की आपण निवडून आलेलो आहे, त्याची मतं कुठंतरी चोरी केली गेलेली आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असा दरवाजा ठोठावला आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्या मतदानाची मोजणी केली तेव्हा तो 51 मताने निवडून आला होता. हे देखील आपण उदाहरण पाहिलेलं आहे. यामुळं हे जे मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातलं देखील मतदान जर पुन्हा मोजलं गेलं तर मात्र ह्याच्यामध्ये फार मोठा असा घोटाळा आपल्याला दिसून येईल. आता निवडणूक आयोगानं सांगितलं की निवडणूक झाली की 45 दिवसामध्ये तिथला डेटा सगळा नष्ट करून टाकायचा आणि तो त्यांनी लोकसभेचा नष्ट केला आणि विधानसभेचा बी नष्ट केला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग काहीतरी लपवू पाहत आहे. म्हणजे त्यांना काहीतरी लपवायचं. हे जे काय कांड झालेलं आहे, काळकांड, हे निवडणूक आयोगाला लपवायचं आहे आणि त्याच्यामुळंच निवडणूक आयोग अशी उत्तर देतोय आपल्याला. म्हणजे निवडणूक आयोगानं पुढे येऊन देशाला सांगणं गरजेचं आहे की लोकांना किंवा विरोधी पक्ष नेता असेल, राहुल गांधींची भूमिका कदाचित चुकीचीही असू शकते किंवा असलही, ह्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने पुनर्सर्वे केला पाहिजे. प्रत्येक यादीमध्ये गावामध्ये किती लोक आहेत ते घर टू घर जाऊन त्याचा सर्वे केला पाहिजे आणि तिथं ते घरातले किती सदस्य आहेत हेच मतदार नोंदवलं पाहिजे. जर ह्या गावातून दुसऱ्या गावात माणूस गेला असेल तिथं पण त्याचं मतदान असेल तर ते रद्द केलं पाहिजे. तरच मतदार यादीमधला घोळ बाहेर पडणार. अन्यथा आता बघा अनेक गावांमध्ये असं झालेलं आहे की आता ग्रामीण भागातलं उदाहरण धरू आपण. कारखानदारी चालू होते, वीटभट्ट्या चालू होते. त्यावेळी बीड, लातूर, उस्मानाबाद किंवा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातले जे काही आदिवासी समाज असेल, काही गरीब लोक असतील, हे ऊसतोडीच्या कामासाठी
वीटभट्टीच्या कामासाठी किंवा इतर कामांसाठी महाराष्ट्रात येत असतात. आल्यानंतर मात्र काही राजकीय पुढारी स्वार्थासाठी त्या लोकांची देखील मतदार यादीमध्ये नावं लावली जातात. म्हणजे त्याचं नाव त्याच्या राज्यात देखील असतं आणि इथं देखील असतं. अशा पद्धतीने ही मतं वाढवली गेलेली आहेत. हा देखील सर्वे करणं सध्या तरी गरजेचं आहे. म्हणजे राहुल गांधी यांचे आरोप खरे आहेत की खोटे आहेत याच्यापेक्षा लोकांना निवडणूक आयोगानं विश्वास द्यायला पाहिजे होता की काही असो, आम्ही या गोष्टीची पडताळणी करू आणि अंतिम रिपोर्ट आम्ही जाहीर करू की खरंच याच्यामध्ये काही गोड बंगाल आहे का. असं न करता निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं बोलून गेलेले आहेत. काल आपण पत्रकार परिषदेमध्ये पाहिलेलं आहे. आता यावरती बघा, लोकांना ईडी कडनं न्याय मिळणार नाही, सीबीआय कडनं न्याय मिळणार नाही, पोलिसांकडनं न्याय मिळणार नाही, निवडणूक आयोगाकडनं, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेकडून सर्वसामान्य नागरिकांना कधीही न्याय मिळणार नाही. लोकांना शेवटी न्यायपालिकेकडे जावं लागेल. म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, जिल्हा कोर्ट, तालुका कोर्ट याकडे जावं लागेल आणि न्याय मिळवावा लागेल. अशीच परिस्थिती, म्हणजे वोटसोट प्रत्येक गोष्टीला तुम्हाला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातच जावं लागतंय. त्यामुळं या देशाची जी व्यवस्था आहे, ज्या स्वायत्त संस्था आहेत किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा अनेक कुठल्या संस्था असेल, त्या ह्या संस्था मात्र करप्ट झाल्या त्या, असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.